तर कल्याण डोंबिवलीतील घडामोडींवरून भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरेंवर आता निशाणा साधला। पत्त्यांचा बंगला सुद्धा यापेक्षा जास्त टिकतो असं खोचक ट्विट यावेळेस केशव उपाध्ये यांनी केलेलं आहे। आपल्या ट्विटमध्ये ते नेमकं काय म्हणतात पाहूयात। अजून निकाल लागून जेमतेम 4 दिवसही झालेले नाहीत। संजय राऊतांच्या गगनभेदी घोषणा हवेत विरण्याआधीच कल्याण डोंबिवलीमध्ये मनसेनं उभाटाची साथ सोडली। पत्त्यांचा बंगला सुद्धा यापेक्षा जास्त टिकतो असं ट्विट भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलेलं आहे। कोरेगावचे आमदार महेश शिंदे वारंवार तुमच्यावर टीका करतात। तुमचं राष्ट्रवादी फोडण्याचा प्रयत्न देखील त्यांच्याकडनं होते। तुमच्यावर देखील वारंवार व्यक्तिगत टीका केली जाते, त्यावर काय सांगा? राज्याचा मी अध्यक्ष झालेलो आहे, त्यामुळे टीका ही होत असते। त्या टीकेलाच उत्तर दिलंच पाहिजे असं नाही, आपली संस्कृती आहे। काही गोष्टीकडे लक्ष द्यायचं, काही गोष्टीकडे दुर्लक्षपणा करायचा आहे। मला वाटतं की आपण विचाराने आणि सरळ मार्गाने काम करत राहायचं। लोकांना काय समजायचं ते लोक साहेब, आज सुप्रीम कोर्टामध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष चिन्हाबाबत सुनावणी होती आणि ती येत्या शुक्रवारी होणार आहे। ही योग्य वेळी निर्णय होईल। योग्य वेळ कधी येते त्याची सुप्रीम कोर्टाची वाट आम्ही पण बघतोय। योग्य वेळ जनतेच्या आणि लोकशाहीतून व्हावी अशी अपेक्षा आहे। ती जर योग्य वेळ वर्ष ठरवतील त्याच्यावर झाली, मला वाटतं ते विलंब होतो। अशा निवडणुका आता लागलेल्या आहेत, त्याच वेळेला जर निर्णय झाले अपेक्षित आहे। कारण मला खात्री आहे की चिन्ह हे जे आहे 100% मूळ असलेल्या पक्षाला मिळेल अशा प्रकारची या ठिकाणी सध्याचं चित्र आहे। परंतु आता शेवटी सुप्रीम कोर्ट कधी निर्णय घेईल त्याच्यावर आपल्याला आता अवलंबून राहावं लागेल।